त्यात मराठे वीर दौडले 7 असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते ते शूर सेनानी म्हणजे प्रतापराव गुजर, विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल व विठोजी होय. प्रतापराव गुजर या महान सेनापतीने मोठा पराक्रम केला होता. त्यांचे व बेलोल खान यामधील युद्ध इतिहासात प्रसिद्ध आहे. या 7 वीरांनी सुमारे 12,000च्या बेलोल खानाच्या सैन्यावर चाल करून मोठा पराक्रम केला. ही लढाई कोल्हापूर जवळच्या नेसरी येथे झाली. सभासदाच्या बकरीत प्रतापराव गुजर या महान सेनानीबद्दल पुढील प्रमाणे लिहिले आहे. पडाळगडाच्या लढाईच्या समयी नेताजी पालकर समयास न आल्यामुळे मराठ्यांचे मोठे नुकसान झाले होते. यामुळे राजियांनी नेताजी पालकर यास बोलावून आणला आणि समयास कैसा पावला नाहीस म्हणून शब्द लावून सरनोबती दूर करून राजगडचा सरनौबत कडतोजी गुजर म्हणून होता त्यांचे नाव दूर करून प्रतापराव ठेवले आणि सरनोबती दिदली. प्रतापरावांनी सेनापती करीत असता 96 कोळींचे मराठे चारी पादशाहीत जे होते व मुलकात जे जे होते ते कुल मिळविले. पागेस घोडी खरेदी केली, पागा सजित चालले व शिलेदार मिळवित चालले. असा जमाव पोक्त केला, चहूपादशाहीत दावा लाविला. विजापूरहून आलेल्या बहलोल खान याने 12,000 स्वारानिशी स्वराज्यावर चाल करून मोठा धुमाकूळ घातला होता. रयतेवर अनन्वित अत्याचार केले होते. महाराजांनी प्रतापरावांना बहलोल खानास धुळीस मिळवा असा हुकूम केला. प्रतापरावांनी गनिमी काव्याने बहलोल खानास चेरीस आणून त्याचा पराभव केला. बहलोल खान आपल्या सैन्यासह शरण आला. शरण आलेल्या बहलोल खानास मोठ्या मनाने प्रतापरावांनी त्यास सोडून दिले. रयतेचे हाल करणाऱ्या बहलोल खानास सोडल्यामुळे महाराजांनी प्रतापरावास बहलोल खानाला मारल्याशिवाय मला तोंड दाखवू नका असे पत्र धाडिले. राजियांचे पत्र. राजियांचे पत्र मिळताच प्रतापराव सैन्य घेऊन बहलोल खानाच्या मागावर निघाले. आपल्या छावणीच्या जवळच असलेल्या नेसरी येथे बहलोल खानाचा तळ पडला आहे असे हेरांकडून त्यांना कळाल्यावर ते तडक घोड्यावर बसून एकटेच बहलोल खानाच्या छावणीवर चालून निघाले. त्यांच्या पाठोपाठ विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव विठ्ठल, पिळाजी अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिद्धी हिलाल व विठोजी हे वीर होते. या 7 वीरांनी 12,000च्या सैन्यामध्ये घुसून शेकडो गनिमांना ठार मारले. पण अखेरीस प्रतापराव आणि सोबतचे 6 वीर मरण पावले. केवढे हे शौर्य या 7 वीरांचे. साक्षात समोर मृत्यू आहे हे माहीत असून हजारो सैन्यावरील 7 वीर चालून गेले. पराकोटीची स्वामी निष्ठा आणि स्वराज्यावरील प्रेमापोटी या 7 वीरांनी स्वतःच मरणाच्या हवाली केले. ही घटना ऐकल्यावर महाराजांना अतीव दुःख झाले. या 7 वीरांचे स्मारक महाराजांनी नेसरीजवळ उभारले. सभासदाच्या बकरीमधील बहलोल खान बरोबरच्या युद्धाचे वर्णन. विजापूरहून बहलोल खान 12,000 स्वारानिशी इकडे चाल करून आला. तो फौजेनिशी इकडे आला ही खबर राजियास कळून कुळ लष्कर प्रतापराव यास हुकूम करून आणविले आणि हुकूम केला की विजापूरचा बेलोल खान एवढा वळवळ बहुत करीत आहे, त्यास मारून फत्ते करणे म्हणून आज्ञा करून लष्कर नवाबावरी रवाना केले. त्यांनी जाऊन उंबरानीस नवाबास गाठिले. चौतर्फा राजियाचे फौजेने कोंडून उभा केला. पाणी नाही असा जेर केला. युद्ध ही थोर झाले इतक्यात अस्तमान ही झाला. मग निदान करून नवाब पानियावरी जाऊन पाणी प्याला. त्याचवरी प्रतापराव सर नौबत यास अंतस्त कळविले की आपण तुम्हावरी येत नाही, पादशहाचे हुकुमाने आलो.
त्या उपरी आपण तुमचा आहे. हर एक व्यक्ती आपण राजियाचा दावा न करी, असे किती एक ममतेचे उत्तर सांगून सलाह केला. मग राजियांचे लष्कर निघून गेले. राजाने प्रतापराव यास पाठविले की तुम्ही लष्कर घेऊन जाऊन बेलोल खान येतो यांची गाठ घालून बुडून फत्ते करणे नाही तर तोंड न दाखविणे, असे प्रतापराव यास निक्षून सांगून पाठविले. त्यावरी प्रतापराव जाऊन बेलोल खानशी गाठले. नेसरीवरी नवाब आला, त्याने गाठिले. मोठे युद्ध झाले. अवकाल होऊन प्रतापराव सरनोबत तरवारीचे वाराने ठार झाले. रण बहुत पडिले, रक्ताच्या नद्या चालिल्या. प्रतापराव पडले ही खबर राजियाने ऐकून बहुत कष्टी झाले आणि बोलले की आज एक बाजू पडली. या 7 वीरांच्या बलिदानाने स्वराज्यातील मराठा मावळा पेटून उठला. या वीरांचा पराक्रम इतिहासात कायमचा अमर झाला.